दोन पत्नी आणि दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे। जर असंच चालत राहिलं तर जनसंख्या नियंत्रणात कशी आणणार? आपली लोकसंख्या 150 कोटींवरती जाईल। त्यामुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत एक अट घालावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्र महामंत्री गोविंद शेंडे यांनी केलेली आहे। परंतु माझं एकच म्हणणं आहे सरकारकडे, ते केंद्राची सरकार असो की महाराष्ट्राची सरकार असो, की ज्या काही सरकारी योजना आपण अंमलमध्ये आणतो त्याच्यामध्ये आम्ही ज्या अनेक कंडिशन्स लावतो त्याच्यामध्ये एक कंडिशन अजून लावावी की ज्यांचे 2 अपत्य आहेत त्यांनाच ह्या गोष्टीचा लाभ मिळावा, त्याच्यावर कोणाला लाभ मिळू नये। कारण त्याचं असं आहे की आम्हाला जनसंख्या जर नियंत्रित करायची आहे तर ह्या कंडिशन्स आम्हाला टाकावणं आवश्यक आहे। बघा, मी सरकारबद्दल बोलू शकतो, एखाद्या संघटनेने काय सांगितले, काय दृष्टिकोनातून सांगितलंय याच्या खोलामध्ये मी जाणार नाही। एखादी संघटना फक्त राजकारण करत असेल तर योग्य ठरणार नाही। याच्या आधी आपल्या या देशामध्ये आणि राज्यामध्ये किती मुलं असावीत याच्यावर रिस्ट्रिक्शन कुठेही नाही। आता ज्या गोष्टीचं रिस्ट्रिक्शन सरकारलीच लावलं नाही तर योजनेमध्ये एखादं कुटुंब गरीब असेल, त्यांना 3 मुलं असतील, नाहीतर 3 महिला त्या कुटुंबात असतील, नाहीतर त्यांना 3 मुलं असतील, तर त्यांना मदत द्यायला काय हरकत आहे? त्यामुळे जो संघटनेचं नाव तुम्ही घेतलं हे सरकारमध्ये नाही, सरकारच्या विचाराचे असू शकतात, पण अशा पद्धतीने त्यांच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं हे त्या सरकारली ठरवण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे।